अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मुख्य सेविकेसाठी भरतीसाठी वयोमर्यादा काय ठेवण्यात आली आहेत, काय बदल करण्यात आला आहेत, हे आपल्याला सविस्तर बघायचं आहे. या भरतीसाठी थेट भरतीसाठी सर्वसामान्य उमेदवारांसाठी आणि SC, ST, OBC, EWS या कॅटेगरीसाठी वयोमर्यादा किती आहेत आणि पदभरती कशी केली जाते, अंगणवाडी सेविकेतून पदोन्नतीद्वारे मुख्य सेविकेची भरती कशी होते, प्रमोशन कसा दिला जातो, हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. आपण अनेक व्हिडिओ यूट्यूबवरती पाहिलं. आता सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे की अंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविका या पदासाठी वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे, असं तुम्ही व्हिडिओ पाहिलं आहे. आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. वयोमर्यादा. महाराष्ट्र अंगणवाडी पर्यवेक्षक सुपरवायझर मुख्य सेविका भरतीसाठी वयोमर्यादा किमान 18 वर्ष आणि कमाल 38 वर्ष ते 40 वर्ष असणार आहेत. तर आपल्याला पहिला मुद्दा आहे, या भरतीमध्ये थेट स्पर्धा परीक्षेद्वारे डायरेक्ट रिक्रुटमेंट आणि अंगणवाडी सेविकेतून पदोन्नतीद्वारे प्रमोशन अशा दोन्ही मार्गाने जागा भरल्या जातात. त्यानुसार वयोमर्यादाचे सविस्तर वर्गीकरण खालीलप्रमाणे आहेत. तर बघा, वयोमर्यादाचं खालील वर्गीकरण आपल्याला बघायचं आहे. पहिला आहे थेट भरतीसाठी सर्वसामान्य उमेदवारांसाठी थेट खुल्या प्रवर्गातून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या महिला उमेदवारांसाठी वयोमर्यादा खालीलप्रमाणे असेल. कोणासाठी असेल? प्रवर्गातून स्पर्धा. बघा, खुल्या प्रवर्गासाठी पहिला आहे किमान वय 18 वर्ष, दुसरं खुला प्रवर्ग ओपन कॅटेगरी कमाल 38 वर्ष आणि मागासवर्गीय प्रवर्ग SC, ST, OBC, EWS कमालसाठी 43 वर्ष. नियमानुसार 5 वर्ष सूट असते. दिव्यांग उमेदवारांसाठी PWD कमाल 45 वर्ष दिला आहे. या पद्धतीने वयोमर्यादा असते. आणि अंगणवाडी सेविकेतून पदोन्नतीसाठी विभागीय कोटा कसा भरला जातो? तर विभागीय कोटा या पद्धतीने असते. बघा नियम. अंगणवाडी सेविकेतून पदोन्नतीसाठी विभागीय कोटा. पहिला आहे, जे उमेदवार आधीपासून अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत आणि ज्यांना पदोन्नतीद्वारे इंटरनल प्रमोशन मुख्य सेविका व्हायचं आहे, त्यांच्यासाठी वयोमर्यादा मोठी सूट देण्यात आली आहे. आता सोशल मीडियावरती सध्या हे मुख्य सेविकेचं वयोमर्यादा मोठी सूट देण्यात आली आहे, असं तुम्ही व्हिडिओ पाहिलं असेल. आणि GRसुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. तर या ठिकाणी बघा, मुख्य सेविकाचा नियम काय असेल? नवीन शासन निर्णयानुसार वयोमर्यादा अंगणवाडी सेविकासाठी पूर्वी असलेली वयाची अट शिथिल करण्यात आली असून कोर्टाच्या आणि शासनाच्या नवीन अपडेटनुसार कार्यरत सेविका वयाचा 50 ते 55 वर्षापर्यंत त्या पदाच्या निवडीसाठी पात्र राहू शकते. तर बघा सेविकाताईंनो, या ठिकाणी बदल करण्यात आला आहे. तर बघा, 50 ते 55 वर्षापर्यंत या पदाच्या निवडीसाठी पात्र राहू शकतं, असं या ठिकाणी म्हटलं आहे. म्हणजे GRसुद्धा येऊन गेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. सर्वात जास्त म्हणजे सेविका आणि ताईंनी भरपूर या ठिकाणी त्यांना टेन्शन होतं की वयोमर्यादा वाढत नाही तर हे होणार आहेत आपल्याला, असं त्यांना अनेक शंका होती. ते आता या ठिकाणी शंकेचं निराकरण केले आहे राज्य सरकारने. तर शासन नवीन अपडेटनुसार 50 ते 55 वर्षापर्यंत पदाच्या निवडीसाठी पात्र राहू शकणार आहेत. ती बघा, कोरोना काळ आणि प्रदीर्घ खंडामुळे थेट भरतीमधील खुल्या व राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत 2 वर्षाची अतिरिक्त सूट मिळण्याची दाट शक्यता आहे, ज्यांचा अंतिम निर्णय अधिकृत जाहिरातीमध्ये स्पष्ट होईल. तर बघा, ज्यांचं कोरोना काळामध्ये भरती झाली नाही आणि त्यांच्यासाठी जे उमेदवार आहेत त्यांना 2 वर्ष सूट दिली जाणार आहेत. आणि जेव्हा जाहिरात येणार आहे, तो जाहिरातमध्येच आपल्याला ते सर्व त्या ठिकाणी सविस्तर बघता येणार आहे. त्यांना अतिरिक्त 2 वर्ष सूट देण्यात येणार आहे. जाहिरात प्रसिद्ध. तर बघा, जाहिरात प्रसिद्ध. महाराष्ट्र अंगणवाडी पर्यवेक्षक सुपरवायझर भरती 2024 अधिकृत जाहिरात पुढील 1 ते 2 महिन्यात म्हणजे 2024च्या जून किंवा जुलै महिन्यामध्ये प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे. जाहिरात केव्हा येणार आहेत? जून किंवा जुलै महिन्यामध्ये प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे. पहिला, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार. बघा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार विभागात तब्बल 23 वर्षानंतर 8,669 नियमित पदाची मेगा भरती केली जाणार आहेत.
या भरतीची प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून जाहिरात लवकर प्रसिद्ध होणार आहे. संभाव्य वेळापत्रक, आपल्याला संभाव्य वेळापत्रक सुद्धा दिलं आहे. तर बघा, एक्सपेक्टेड डेट आहे संभाव्य वेळापत्रक. जाहिरात प्रसिद्ध होणे जून-जुलैमध्ये होऊ शकते. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जाहिरात आल्यापासून पुढील 30 दिवस. परीक्षा दिनांक, अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर साधारण 2 ते 3 महिन्याच्या अंदाजे सप्टेंबर-ऑक्टोबर 2026 पर्यंत एक्झाम होऊ शकते. महाराष्ट्र अंगणवाडी प्रवेशिका, सुपरवायझर, मुख्य सेविका या स्वतंत्र पदाच्या बाबत महत्त्वाचा प्रशासकीय आकृतिबंध आणि वाटप खालीलप्रमाणे असणार आहेत. महिला व बालविकास विभागाने जाहीर केलेल्या एकूण 8,669 नियमित जागांपैकी अंगणवाडी प्रवेशिका, सुपरवायझर या स्वतंत्र पदासाठी अंदाजे 500 ते 800 जागा रिक्त असण्याची शक्यता आहे. या स्वतंत्र जागा प्रामुख्याने 2 भागात विभागले जातात. प्रवेशिका जागाचे वर्गीकरण कशी केली जाते? तर बघा, प्रवेशिका जागाचे वर्गीकरण 50% 50% कोटा. तर बघा, 50-50% टक्के या ठिकाणी भरला जातो. 50% कोटाचा असेल. शासन नियमानुसार प्रवेशिका पदाचे एकूण रिक्त जागाचे वाटप 2 पद्धतीने समान केली जाते. थेट भरती कोटा 50% भरला जातो. सर्वसामान्य महिला उमेदवारांसाठी ज्या स्पर्धा परीक्षेद्वारे डायरेक्ट रिक्रुटमेंट भरल्या जातात. आणि दुसरं, खात्याअंतर्गत पदोन्नती कोटा 50% जागा आधीपासून कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकाच्या अंतर्गत बढतीसाठी प्रमोशन राखीव असतील. या पद्धतीने शैक्षणिक पात्रता, आता या ठिकाणी महत्त्वाचं आहे. शैक्षणिक पात्रतेमध्ये काय बदल करण्यात आला आहे का? तर बघा, महाराष्ट्र अंगणवाडी प्रवेशिका, सुपरवायझर, मुख्य सेविका भरतीसाठी 2026 साठी मान्यता प्राप्त विद्यापीठ पदवी ग्रॅज्युएशन असणे अनिवार्य असेल. बघा, ग्रॅज्युएशन हे कंपल्सरी आहे. ग्रॅज्युएशन असेल तरच तुमचं ते ठिकाणी सुपरवायझरसाठी तुम्ही पात्र ठरणार आहे. दुसरं, या पदासाठी शैक्षणिक पात्रता थेट स्पर्धा परीक्षा देणारे उमेदवार आणि खात्याअंतर्गत पदोन्नती घेणाऱ्या सेविका यांच्यासाठी वेगवेगळी असते, जी खालीलप्रमाणे आहेत. तर बघा, थेट भरतीद्वारे अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी डायरेक्ट रिक्रुटमेंट आणि किमान शिक्षण उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत आर्ट्स, सायन्स, कॉमर्स पदवीधर असावा. पसंती प्राधान्य प्रेफरन्स, जर उमेदवारांचे समाजशास्त्र, सोशियोलॉजी, गृहविज्ञान, होम सायन्स, बालविकास, चाइल्ड डेव्हलपमेंट किंवा पोषणशास्त्र, न्यूट्रिशन या विषयामध्ये पदवी BA, BSc पूर्ण केली असेल तर त्यांना निवड प्रक्रियेत प्राधान्य किंवा अतिरिक्त गुण दिले जातात. हे लक्षात ठेवायचं. कोणकोणते सब्जेक्ट असेल तर तुम्हाला अतिरिक्त गुण दिले जातील? तर बघा, सोशियोलॉजी, होम सायन्स, चाइल्ड डेव्हलपमेंट आणि न्यूट्रिशन. BA, BSc पूर्ण केले असेल तर त्यांना निवड प्रक्रियेत प्राधान्य किंवा अतिरिक्त गुण दिले जाते. अंगणवाडी सेविकेतून पदोन्नतीसाठी प्रमोशन इंटरनल कोटा. अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस म्हणून आधीपासून कार्यरत असलेल्या महिलांसाठी खात्याअंतर्गत पदोन्नतीचे प्रवेशक होण्यासाठी खालील पात्रता लागते. पहिलं, शिक्षण किमान 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असणे आवश्यकता आहे. दुसरं, अनुभव, अंगणवाडी सेविका म्हणून काम करण्याचा किमान 10 वर्षाचा सलग अनुभव असणे अनिवार्य आहे. इतर आवश्यक पात्रता, संगणक ज्ञान, कॉम्प्युटर लिटरसी उमेदवाराकडे MSIT किंवा त्या सक्षम शासनमान्य संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. भाषा ज्ञान, उमेदवाराला मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणे अनिवार्य आहे. आणि तुमचं शिक्षण, ग्रॅज्युएशन कोणत्या विषयातून झाले आहे त्यानुसार तुम्हाला प्राधान्य मिळेल की नाही हे सांगता येईल. म्हणजे आपल्याला जे आपलं ग्रॅज्युएशननुसार सुद्धा त्या ठिकाणी ठरवलं जातं. अभ्यास सिलेबस कोणता असेल? तर अभ्यास, महाराष्ट्र अंगणवाडी प्रवेशिका, सुपरवायझर परीक्षेचा पेपर पॅटर्न हा वस्तुनिष्ठ बहुप्राय प्रश्नावर MCQ आधारित असतो. ही परीक्षा एकूण 200 गुणांची असते, ज्यामध्ये 100 प्रश्न विचारले जातात. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात. मुख्य घटक आणि अभ्यासक्रम सिलेबस. पहिलं, मराठी व्याकरण, संधी, समास, प्रयोग, म्हणी, वाक्यप्रचार, शब्दसंग्रह आणि उतार्यावरील प्रश्न. दुसरं, इंग्रजी ग्रामर, टेन्स, व्हॉइस, पार्ट्स ऑफ स्पीच, सिनॉनिम्स अँड विरुद्धार्थी शब्द, कॉमन इरर्स हे सर्व आपल्याला इंग्लिशसुद्धा त्या ठिकाणी विचारलं जातं. दुसरं, सामान्य ज्ञान, भारताचा व महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना, चालू घडामोडी आणि सर्वात
महत्त्वाचे म्हणजे आय सी डी एस योजना, महिला बाल विकास विभागाचे कायदे व शासकीय योजना आणि बौद्धिक चाचणी, गणित, संख्या श्रेणी, नातेसंबंध, कोडिंग, डिकोडिंग, नफा तोटा, टक्केवारी, सरासरी, वेग, काळ, वेग, काम, वेळ असं या ठिकाणी विचारलं जातं. तर हा सिलॅबस आहे आपल्याला ही भरतीसाठी, मुख्य सेविकेसाठी. आणि वयोमर्यादा तर आपण पाहिलं, वयोमर्यादा कोणत्या कॅटेगरीला किती आहे हे आपल्याला स्पष्ट त्या ठिकाणी पाहिलं आपण. व्हिडिओ कसा वाटला आणि इन्फॉर्मेशन कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. काही डाऊट असतील तर कमेंट करा मित्रांनो. आणि हे सर्व आपल्याला ही पात्रता असेल किंवा ही पात्रता नसेल तर आपण अंगणवाडी सेविका म्हणून जर काम करत असेल आणि पात्रता नसेल तर आपण 100% या ठिकाणी आपलं अर्ज रिजेक्ट होणार आहे. जर आपण आपली पात्रता कंप्लीट करत असेल तर आपण या मुख्य सेविकेसाठी पदोन्नती डायरेक्टली होत नाही. त्याची परीक्षा घेतली जाते MCQ टाईप आणि त्याच्यात मेरिट लावली जाते. हे कोटांतर्गत असते. जसं बाहेरून 50% भरती केली जाते आणि 50% हे अंगणवाडी सेविकेमधून पदं भरले जातात.